चला आजच्या व्हिडिओची सुरुवात इथून करते. तर संध्याकाळचे 7 वाजलेलेत. जरा वेळ येऊन बाहेर उभी राहिले होते. आज दिवसभर काम खूप जास्त होतं. ही अशी काहीशी माझ्या बेडरूमची अवस्था आत्ता झालेली आहे. आज दिवसभर बरंच काम होतं, मेकअप होतं आहे, अजून बाकीचे पण क्लायंट होते, त्यामुळे ही अवस्था अशी झालेली आहे. खरं तर ना, घरातून सुरुवात करताना कधीच वाटलं नव्हतं की एवढे क्लायंट माझ्यापर्यंत पोहोचतील, पण सुरुवात केली आणि छान चालू आहे आत्ता. चला आता मी हे सगळं आवरायला घेते. ही सुरुवात करताना, या काही महागड्या गोष्टी घेताना इतकी भीती वाटत होती, धाकधूक होत होती की हे घेऊन याचा खरंच काही उपयोग होईल का. पण आत्ता असं झालं आहे की एखादं क्लायंट येऊन गेलं आहे, ते अजून 2 जणांना सांगतं. त्यांचे कॉल मेसेजेस येतात की यांनी आम्हाला सांगितलं आहे तुमच्याकडे, तुम्ही मेकअप छान केला होता, किंवा तुम्ही जी काही सर्व्हिस दिली होती ती छान दिली होती. एवढं छान वाटतं ना. आणि आता नाव फिरायला लागलं आहे. छान वाटतं जेव्हा एखादा मेसेज येतो की ह्यांच्याकडून तुमचा नंबर मिळाला, म्हणून मेसेज करते, मला मेकअप करायचा आहे किंवा अजून काही सर्व्हिस पाहिजे. म्हणजे आपलं काम आवडतं आहे, त्यांना आवडलं म्हणून त्यांनी अजून 2 जणांना सांगितलं आणि त्यांना पण आपल्याकडून सर्व्हिस घ्यायची. तर मी नक्कीच प्रयत्न करेन की मी माझे 100% देऊन त्यांना सर्व्हिस द्यावी. मेकअप असेल किंवा अजून काही काम असेल, मी माझे 100% देऊन चांगलं देण्याचाच प्रयत्न करेल. तुम्ही जर पंढरपुरातून असाल तर नक्की मेकअपसाठी मला कॉल मेसेज काहीही करा, मी तुमच्यासाठी नेहमी हजर असेल. चला, तिकडचं आवरल्यानंतर किचनमध्ये थोडाफार पसारा पडलेला होता, तो पण आवरून घ्यायचा होता. सकाळची काही भाजी होती ती निवडून घ्यायची होती. इथून पुढं मी आता किचन आवरून घेते. हां, कुठं? कोरिया? कोरियाला काय फिरायचं? अभी तक तो तेरी माँ ने भी ये सपना नहीं देखा बेटा. तुझे जाना है? कहाँ जाना है? कोरिया. पण काय कोरियाला काय? तिकडची लँग्वेज कळेल का तुला? नाही कळणार मग. बोल तर, बघतीस काय माझ्याकडं? तू कोरियाला ती काय विचारते, काय काय मिळतं? पण कोरियाची लँग्वेज पण वेगळी असते. हां, ते कोरिया कुठे आहे? कुठल्या कोपऱ्यात कोरिया आहे मला पण माहित नाही. हां, मॅपवर बघ. ऐकलं का? कोरियाला जायचंय तिला. हां. तिला म्हणलं कोरिया कुठे आहे? कोरिया कुठल्या कोपऱ्यात आहे? नाही. उत्तर? ती म्हणते मॅपवर बघ. एवढं तर हुशार झालंय बाळ. ती म्हणलं अजून तुझ्या आईने पण ते स्वप्न बघितलं नाही कोरियाला जायचं. काय करायचं कोरियाला? फिरायला काय कोरियाला? तुला माहिती कधी दहशत आहे? दहशत आहे कोरियाला? तिथे उद्या कसं जायचं? गाडी नाही. कोणत्या गाडीने? गाडी
गाडी नसती जात येत गाडीत नाही जाता येत तिकडं. जाऊ जाऊ, ते पण स्वप्न पूर्ण करू, लवकरच करू. हा काय, तू मोठी हो थोडीशी. हां, कोरियाला पण जाऊ. कोरियाच्या आधी पण कुठं तर जायचं होतं. कुठं जायचं होतं? हां, कुठे जायचं? घोड्यावर बसायचं. त्या आब्या काकाचं घोडे होते, आपण जाऊया. परत आणणार आहे का इकडं? महाबळेश्वर आहे. कधी जायचं? महाबळेश्वरला जायचं. घोड्यावर बसायला. महाबळेश्वरला गेल्यावर फुकट राईड आपल्याला घोड्याची. हां, काय? घोडाच आपला आहे. हां, रात्रीचे वाजलेत 11:15 आणि मला आईस्क्रीम खायची होती, म्हणून आम्ही बाहेर निघालो. हां, माझ्यासाठी मी कोन घेतला. आरवीला थोडीशी सर्दी, त्यामुळे तिच्यासाठी कॅडबरी घेतली. चला तर मग आजच्या या व्लॉगचा शेवट मी माझ्या आईस्क्रीमसोबत करते. व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. भेटू परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.